पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, पवनसुत हनुमान की, सद्गुरु गंगानंदगिरी महाराज की जय। योगपीठे तटे भीमरत्या वरपुंडरिकाया दातुन मुनीन्द्रे समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी, निवडलेला अभंग ज्ञानराज कैवल्य सम्राट महावैष्णव कैवल्य सम्राट, ज्ञानवंत गुणवंत शीलवंत कृपावंत सामर्थ्यवंत, ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर, वैराग्याचे शिखर विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील 38व्या श्लोकावर आधारित 226व्या क्रमांकाची ओवी निरूपणासाठी निवडलेली आहे। ओवीचा संक्षिप्त स्वरूपामध्ये भावार्थ सांगायचा झाला तर माऊली या ओवीमध्ये सांगतात की आपल्या मनामध्ये जर सुख निर्माण झालं तर त्याविषयी आनंद वाटायला नको, आपल्याला जर दुःख निर्माण झालं तर त्याविषयी खेद वाटायला नको, लाभ असेल अलाभ असेल जय असेल पराजय असेल या गोष्टीमुळे आपलं मन जे आहे ते व्यथित व्हायला नको। ज्या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीची रचना केलेली आहे त्या श्लोकाचा परामर्श घेणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। भगवान श्रीकृष्ण सांगतात की सुख दुःख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्यस्यसि। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सुखाकडे आणि दुःखाकडे समभावाने बघ, जय व्हायला पाहिजे, सुख मिळायला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे याच्याविषयी आसक्ती नको। अर्जुनाला की सुख आणि दुःखाला समभावाने बघ, मग जय होईल लाभ होईल किंवा सुख मिळेल यासाठी आसक्ती नको, याचा लोभ नको, आणि दुःख होईल पराजय होईल किंवा अलाभ होईल याविषयी विरक्ती नको। आणि असा विचार करून जर तू युद्धासाठी तयार झाला तर युद्धापासून होणारे जे दोष आहेत जे पाप आहेत ते तुला लागणार नाही। एका अर्थानं कर्माच्या बंधनापासून तू अलिप्त राहशील। हा झाला संक्षिप्त स्वरूपामध्ये ओवीचा भावार्थ आणि श्लोकाचा भावार्थ। संक्षिप्त स्वरूपामध्ये जर परिहार द्यायचा झाला तर आपल्या चिंचखेडा खुर्द या गावामध्ये गेल्या 44 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह नित्यनेमाने चालू आहे। हे या वर्षाचं 44वें वर्ष आहे आणि याचं यजमानपद जे आहे ते आदरणीय वाल्मिक घुलेसाहेब दुष्पत आहेत। त्यांनी मला ही प्रवचनाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण तोताराम महाराज घुले, त्याचप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
ज्ञानाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचं काम करणारे हरिभक्तपरायण सुरेश महाराज आढाव आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ पारायण चालक हरिभक्तपरायण गणेश महाराज सुवर्णपालेश्वर, हरिभक्तपरायण दत्तू महाराज कदम या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणीसुद्धा मी साष्टांग प्रणिपात करतो। श्रोते असतील, भक्त असतील, त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताची उपमा दिलेली आहे की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती केली। अशा या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपण निरूपणास प्रारंभ करूया। आत्ता 5 वाजलेले आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं आत्ता आपलं प्रवचन सुरू झालेलं आहे, त्यामुळे वेळ वाया गेला अशातला काही भाग नाही। आणि 1 तासापर्यंत आपल्या समोर मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे ओवीचं जे निरूपण मला करता येणं शक्य होईल तशा पद्धतीनं करणार आहे। लवकरच लाईट आहे आणि साऊंड सिस्टीम चालू आहे। आपण संख्येनं कमी आहोत, त्यामुळे आवाज प्रत्येकापर्यंत येत असेल अशी आशा व्यक्त करतो मी। मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असे हरिभक्तपरायण सुरेश महाराज आढाव यांना सुद्धा मी यांचे सुद्धा आभार मानतो आणि फारसा वेळ न घेता निरूपणास प्रारंभ करतो। आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। माझ्या शाळेचे विद्यार्थी इथं प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत। एक इंग्रजीमध्ये खूप छान सुविचार आहे की वर्क इज वर्शिप, म्हणजे कर्म हीच पूजा। माझं कर्म ही माझी पूजा पाहिजे, कर्माला आपण पूजेस्थानी मानलं पाहिजे। आणि माझं जे कर्म आहे, मी एक शिक्षक आहे, अध्यापनाचं काम करतो, त्या अर्थाने माझं कर्म माझं शिकवणं आहे। आणि ज्यांची मला पूजा करावी लागते म्हणजे माझ्या विद्यार्थ्यामध्ये मी विठ्ठलाला पाहतो। असे सर्व विद्यार्थी माझे इथे समोर उपस्थित आहेत, मला निश्चितच आनंद होतोय। फारसा वेळ न घेता आपण निरूपणास प्रारंभ करूया। भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली ज्या श्लोकाचा आणि ओवीचा आपण निरूपण करणार आहोत। सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्यस्यसि। माणसाच्या जीवनामध्ये सुख येत असतं, त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येत असतं। सुख आलं तरी ते कायम राहणार नाही, दुःख आलं तरी ते कायम राहणार नाही। सुख जाणार आहे आणि दुःखसुद्धा जाणार आहे। सुख कशामुळे निर्माण होतं तर विषयामुळे सुख निर्माण होतं आणि विषयामुळेच दुःख निर्माण होतं, परंतु या गोष्टी शाश्वत नाहीत। विषय संपून जातो, विषयाची इच्छा संपून जाते, किंवा विषय भोगणारा जो असतो तो संपून जातो। त्यामुळे सुखाची आसक्ती नको, सुखाचा लोभ नको। आसक्ती म्हणजे लोभ, आसक्ती है लेकिन फिर जा नहीं सकती, म्हणून आसक्ती नको आणि दुःखाची विरक्ती नको। आणि त्यासाठी जे आहे ते आपण सुखाकडे आणि दुःखाकडे तटस्थ भावनेने, समभावाने पाहणं गरजेचं आहे। माऊलींनी ही जी ओवी आहे त्या ओवीचा गहन आणि अर्थ सांगता येईल आपल्याला असा की ज्याप्रमाणे एखादं जलाशय असतं, एखादं पाण्याचं सरोवर असतं आणि त्याच्यामध्ये एखादा दगड मारल्यानंतर पाण्यावर लहरी निर्माण होतात आणि पाण्यावर निर्माण झालेल्या या लहरी ज्या असतात त्या विशेष भावाने प्रकट झालेल्या असतात। पाण्यापासून आपण वेगळे आहोत अशी त्यांची भावना निर्माण झालेली असते। लहरी या विशेष भावानं प्रकट झालेल्या असतात आणि पाणी हे सामान्य रूपानं असतं। लहरी किती काळ असतात? थोडं काळ, क्षणभर असतात, काही काळ असतात आणि नंतर पुन्हा एकदा पाण्याशी विलीन होऊन जातात। त्याचप्रमाणे आपल्या आत्मचैतन्यावर मनामध्ये वेगवेगळ्या लहरी निर्माण होतात। मग या लहरी कधी सुखाच्या असतात, कधी दुःखाच्या असतात आणि त्या लहरी ज्या आहेत त्या विशेष भावाने निर्माण झालेल्या असतात आणि या विशेष भावाशी आपण ऐक्य निर्माण करतो आणि ऐक्य प्रस्थापित केल्यानंतर मग आपण म्हणतो की मी सुखी झालो, मी दुःखी झालो। ज्याप्रमाणे पाण्यावरील लहरी आपला विशेष भाव सोडून देतात आणि पाण्याशी एकरूप होतात तेव्हा त्या पाणी होऊन जातात, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या या ज्या लहरी आहेत, आपल्या मनामध्ये निर्माण झालेले हे जे विकार आहेत, सुखाचे असतील, दुःखाचे असतील, लाभाचे असतील, अलाभाचे असतील, त्याच्याशी आपण निर्माण केलेलं ऐक्य की मी सुखी, मी दुःखी ही भावना जर आपण सोडून दिली तर त्या गोष्टी जीवदशेशी, ब्रह्मदशेशी एकरूप होतात आणि मग कर्माचा दोष जो आहे तो आपल्याला लागत नाही
आणि त्याच्यानंतर मग सुखदुःख जे आहे त्याच्याकडे आपण समत्वाने पाहतो. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विषय वैराग्य पाहिजे, भक्ती पाहिजे आणि आत्मज्ञान पाहिजे. आणि या गोष्टीचं आकलन झालं, या गोष्टीचं ज्ञान जर आपण ग्रहण केलं तर त्याच्यानंतर कर्माच्या बंधनापासून आपण अलिप्त राहतो. कर्माचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत नाही. त्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे थोडंसं बघावं लागेल की भगवान श्रीकृष्ण जे आहे लहानपणी खोड्या केल्या, लहानपणी चोरीसुद्धा केली, तरीसुद्धा आपण त्यांना दोष देत नाही. कारण चोरी कोणासाठी केली? स्वतःसाठी केली नाही. लहान लहान आपल्या बालगोपाळांना दही मिळावं, दूध मिळावं, लोणी मिळावं याच्यासाठी त्यांनी चोरी केली. म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या हितासाठी केली. जन्मदेवकी पोटी झाला, यशोदेजवळ यशोदेने सांभाळ केला, पांडवाची साथसंगत केली, तरीसुद्धा पक्ष बदलला असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा खोटं बोलण्याची वेळ आली तेव्हा प्रसंगी भगवान श्रीकृष्ण खोटंसुद्धा बोलले, खोटं बोलावंसुद्धा लागलं. मग जरासंधाचा वध असेल किंवा त्याच्यानंतर जयद्रथाचा वध असेल, जयद्रथाचा वध करण्यासाठी अर्जुनाने शपथ घेतली होती की सूर्य मावळेपर्यंत मी त्याचा वध करेल. ती गोष्ट शक्य वाटत नव्हती. भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्राच्या माध्यमातून सूर्याला झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग जयद्रथ समोर आला. नंतर पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की मग भगवान श्रीकृष्णाने आदेश दिला की आता तू जयद्रथाचा वध कर. अर्जुनाच्या रथाचं चाक युद्धभूमीमध्ये फसलेलं असताना सुद्धा धर्माच्या विरुद्ध, नीतीच्या विरुद्ध असेल तरीसुद्धा अर्जुनाला काय आदेश दिला की आता तू बाण चालव. वरवर पाहता आपल्याला हे वाटतं की हे चुकीचं आहे, पण हे चुकीचं नाही. हे चुकीचं का नाही? कारण भगवान श्रीकृष्ण सगळीकडे होते पण प्रत्यक्षात कुठंच नव्हते. कारण ते अलिप्त होते. जे काही केलं ते स्वतःसाठी नाही केलं. कुणासाठी केलं? धर्मासाठी केलं, सत्यासाठी केलं आणि सगळ्यांसाठी केलं, सगळ्यांचं हित व्हावं याच्यासाठी केलं. त्यामुळे कर्माचा जो दोष आहे तो भगवान श्रीकृष्णाला लागत नाही. आणखी थोडं सोपं करून सांगायचं तर एखाद्या बँकेचं आपण उदाहरण घेऊ शकतो. बँकेमध्ये कर्मचारी असतो, कॅशियर असतो. त्या कॅशियरला मराठीमध्ये रोखपाल म्हणतात. कॅशियरच आपण समजून घ्या, काय हरकत नाही. मराठीपेक्षा इंग्रजीकडे आपला कल जास्त आहे, तो शब्द आपल्याला जास्त परिचित आहे. तर हा कॅशियर सकाळी 10 वाजता बँकेमध्ये जातो आणि 4 वाजता घरी येतो. 10 ते 4 या कालावधीमध्ये कितीतरी लाख रुपये, कितीतरी कोटी रुपये त्याच्या हातात येतात, पैसे जमा होतात. हातात पैसा आला, पैसा जमा झाला म्हणून या गोष्टीचं त्याला सुख वाटत नाही. कितीतरी पैसे लोक काढून घेतात, विड्रॉ करतात, लाखो रुपये, कोट्यवधी रुपये त्याच्या हातातून समोरच्या व्यक्तीकडे जातात. पैसा जातो म्हणून त्या गोष्टीचं त्याला दुःख होत नाही. पैसा आला म्हणून सुख नाही, पैसा गेला म्हणून दुःख नाही. कारण त्याला एक माहिती आहे, या व्यवहारामध्ये येणाऱ्या पैशामध्ये, जाणाऱ्या पैशामध्ये एखाद्या जरी एखाद्या जरी नोटेमध्ये माझं मन गुंतलं तर काय होईल? माझा सर्वनाश आटळू. भ्रष्टाचाराची केस माझ्यावर दाखल होईल, मला अटक होऊ शकते, मला नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं. याची त्याला जाणीव असल्यामुळं कोणत्याही नोटेमध्ये त्याचं मन गुंतत नाही आणि मग तो काम करत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. कारण त्याचं मन पैसा आला म्हणून सुखी नाही, गेला म्हणून दुःखी नाही, त्याचं मन कुठेही गुंतलेलं नाही. कारण एका गोष्टीची त्याला जाणीव असते की सकाळी 10 वाजता जेव्हा आपण बँकेत आलो रिकाम्या हाताने आलो होतो आणि 4 वाजता जेव्हा आपल्याला परत जायचं तेव्हा रिकाम्या हाताने जायचं आहे. म्हणजे 10 ते 4 मध्ये ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या इथंच सोडून जायच्या आहे. मग 10 ते 4 मध्ये जे काही केलं असेल त्याने त्या बदल्यात त्याला काहीच मिळणार नाही का? त्याला 1 रुपया बी मिळणार नाही का? असं नाही ना, त्याला मिळणार आहे ना. महिन्याच्या शेवटी त्याला पगार मिळणार. आपण आलो, जन्म झाला, आपण जाणार, मृत्यू होणार. पण या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे काही घडणार आहे ते कुठेही जर आपण मन गुंतलं नाही तर खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होणार आहे. आणि हे वागत असताना, जगत असताना आपल्याला काहीच मिळणार नाही का? मिळणार आहे ना. आपल्या पदरामध्ये जे पुण्य पडणार आहे ते पुण्य संचित आहे. त्याचप्रमाणे जे सत्कर्म आहे ते सगळं तुकाराम महाराज म्हणतात की उत्तमची उरे कीर्ती मागे, आपली कीर्ती तर मागे राहणार आहे ना. आपण इथून काहीच घेऊन जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टीची आपल्याला जी आहे ती जाणीव आहे.
तसं जर ज्याप्रमाणे बँकेतला माणूस असतो तशाप्रमाणे आपलं जगणं असावं. आणि जर एखादी चूक झाली तर मग काय होऊ शकतं त्याची आपल्याला जाणीव आहे. दुःख जे आहे ते सगळ्याच्या जीवनामध्ये असतं आणि कुणालाही वाटतं की माझ्या जीवनामध्ये दुःख नको. संत एकनाथ महाराज म्हणतात की मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. आपल्या जीवाला दुःख प्राप्त व्हावं असं कुणालाही वाटत नाही. सगळ्यांची इच्छा काय असते की मला सुख मिळावं. अगदी लहान लहान मुलं असले तरी मंदिरात गेल्यानंतर आपण त्यांना शिकवलेलं असतं की देवाच्या पाया पडायचं आणि देवाच्या पाया पडल्यानंतर देवाला म्हणायचं की देवा मला सुखी ठेव. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात सुख म्हणजे काय किंबहुना सोय जीव आत्मयाचेला आहे तेथे जे होय तया नामी सुख. सुख जे आहे ते आत्म्याशी निगडीत असतं. परंतु आपल्या सुखाच्या कल्पना कशा आहेत आपल्या सुखाच्या कल्पना जरा वरवरच्या आहेत. म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली चालू होती सगळ्यांना आवाज येत होता तोपर्यंत मला सुख वाटत होतं तोपर्यंत मला आनंद वाटत होता. पण मध्येच ही बंद पडली माझ्या मनाला दुःख होतं. मी पण एक सामान्यच माणूस होतं ना दुःख. तसं व्हायला नको. जे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपण पुढं जायला पाहिजे. हे खऱ्या अर्थानं सुख आहे किंवा खऱ्या अर्थानं दुःख आहे. किंवा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं की सम सुखाला आणि दुःखाला समत्वानं कसं पाहिजे पाहायला पाहिजे तर तो त्यातला दृष्टिकोन आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन आपल्याला नकोसं असतं आणि तेच ऊन आपल्याला हिवाळ्यामध्ये हवं असं वाटतं. हिवाळ्यामध्ये ऊन पाहिजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये नको आपल्याला. असंच एकदा सर्वेक्षणाचं काम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला होतो. उन्हाळ्याचे दिवस होते कडक ऊन पडलेलं होतं. सुखाच्या आणि दुःखाच्या भावना कशा बदलत जातात बघा. तर ऊन कडक होतं 12-12:30 वेळ होती. सर्वेक्षण संपत आलेलं होतं. मला न्यायला जी बस येणार होती ती काही अजून आलेली नव्हती. एका झाडाखाली मी उभा राहिलो. माझ्याजवळची पाण्याची बाटली संपलेली होती आणि मला वाटलं की मला पाणी मिळायला पाहिजे. आजूबाजूला कोणतंही दुकान नव्हतं. जास्त पायपीट करून दुसऱ्या दुकानात जाऊन पाण्याची बाटली घ्यावी होती तोपर्यंत वेळ निघून जाण्याची शक्यता होती. बस चुकण्याची शक्यता होती. मग अशा परिस्थितीमध्ये वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पाणी मिळत नव्हतं म्हणून माझ्या मनाला दुःख होत होतं की पाणी का मिळत नाही माझ्याजवळचं पाणी का संपलं. मी थोडं नियोजन करून वापरायला पाहिजे होतं. पण पलीकडच्या रोडच्या पलीकडे एक बिल्डिंग होते. दुसऱ्या मजल्यावरच्या एका माणसाने माझी ही अवस्था बघितली आणि त्याला वाटलं की सरांना तहान लागली असावी. त्याने अशी बिस्लरीची बाटली लांबून दाखवली आणि मला म्हणाला की इकडे ये. तर अशी बाटली पाहिल्यानंतर त्यांनी पाणी दाखवल्यानंतर मला वाटलं की देव माणूस भेटला. उन्हाळ्याचे दिवस आहे आपल्याला पाणी पाजतोय किती चांगला माणूस आहे पुण्याचं काम करतोय. तसं ग्रामीण भागामध्ये अशी कोणाची वाट पाहावं लागत नाही. आपण हक्काने एखाद्याच्या घरामध्ये जाऊन म्हणू शकतो की ताई मला पाणी द्या. पण शहरामध्ये असं जाता येत नाही. तिथं विचार करावा लागतो. तिथं बंधनं येतात. त्या माणसानं अशी बाटली दाखवल्यानंतर मला आनंद वाटला मला सुख वाटलं. मला वाटलं की देव माणूस भेटला. त्यानं रोडच्या पलीकडे मला बोलवलं होतं खुणवलं होतं. मी रोडच्या पलीकडे गेलो. मी रोडच्या पलीकडे गेल्यानंतर त्याच्या बिल्डिंगच्या खाली मी उभा राहिलो आणि मी त्याची वाट पाहायला लागलो. आता त्याने फक्त बोलवलं होतं. एखाद्यानं बोलवलं म्हणजे डायरेक्ट आपण वर त्याच्या घरात जावं का तर ते योग्य नाही ते शोभत नाही. 5 मिनटं झाले तो माणूस आला नाही. 10 मिनटं झाले तरी आला नाही. 15 मिनटं झाले तरीसुद्धा आला नाही. माझं मन बेचैन झालं. बरा होतो तिकडं झाडाखाली यांनी बोलवलं म्हणून इकडं आलो. याला जर मला पाणी पाजायचंच नव्हतं तर यांनी मला बोलवलं कशाला. राग यायला लागला मला त्या व्यक्तीचा. पण 16व्या मिनिटाला तो माणूस खाली आला आणि खाली आल्यानंतर त्याने फक्त पाण्याची बाटली आणली नाही तर त्या पाण्याच्या बाटलीमध्ये त्यानं लिंबू सरबत बनवून आणलं. ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा लिंबू सरबत बनवण्यासाठी याला वेळ लागला असेल आणि मी उगाच त्याच्याविषयी वाईट विचार करत होतो. हा तर चांगला माणूस आहे. त्याला मला लिंबू सरबत पाजायचं होतं. माझा थकवा जास्त घालवायचा होता आणि यासाठी त्याने काय केलं की मला लिंबू सरबत बनवलं. 5 मिनिटापूर्वी मी विचार करत होतो की या माणसानं का बोलवलं. आता मी विचार करायला लागलो लिंबू सरबत घेऊन आला चांगला माणूस आहे. पुन्हा माझ्या मनामध्ये सुख निर्माण झालं. पाण्याची बाटली घेतली झाकण उघडलं आणि पाणी पिलं. असंच पिलं आणि तेव्हा ते कडवट लागलं मला. मला पुन्हा राग आला. लिंबू सरबत आणलं तर आणलं याच्यात साखर का टाकली नाही. त्याच्याकडे थोडंसं बघितलं मी राग माझ्या मनामध्ये पुन्हा दुःख निर्माण झालं. एक तर आपल्याला पाण्यासाठी बोलवलं त्यात लिंबू सरबत आणलं त्यात याच्यात साखरच टाकली नाही. मग लिंबू सरबत बनवलंच कशाला. हा माणूस चांगला नाही वाईट आहे यानं फक्त याला माझी थट्टा करायची. माझ्या मनाची अशी अवस्था बघितल्यानंतर त्यानं
खिशात आणलेली साखरेची पूड काढली आणि मला म्हणाला, सर म्हणे काय आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्याल, आजारपणाचं प्रमाण वाढलं, एखाद्या वेळेस डायबिटीज वगैरे असेल तर या गोष्टीची मला जाणीव नसेल, तुम्हाला साखर आणून कधी म्हणजे आधीच जर शरबतमध्ये साखर टाकली तर तुम्हाला ते पिता येणार नाही, म्हणून मी काय केलं की साखरेची पुडी बांधून आणली, तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या. म्हणजे सुखाच्या दुःखाच्या कल्पना ज्या आहेत त्या आपल्या क्षणाला बदलत असतात. आपल्या मनावर उठणाऱ्या या फक्त वेगवेगळ्या भावना असतात. आणि आपण काय करतो की समजा एखादा मोबाईल आपण नवीन विकत घेतला तर किती काळ आपल्याला त्याचं नाविन्य वाटतं. नवीन असल्यानंतर त्याला आपण चार्जिंग 3 तासच करणार, जास्त वेळ करणार नाही. नंतर 1-2 वर्षापर्यंत ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एखादं वर्ष काय 6 महिने झाले तर आपण त्याला रात्री मोबाईलला चार्जिंग लावतो तर दुसऱ्या दिवशी काढतो. म्हणजे जुनं झालं की आपल्यासाठी शिळ होतं. नवीन गाडी घेतली की 7-8 महिने त्याला कपडा मारणार, त्याच्यानंतर ते आपण विसरून जातो. आपण चित्रपट किती 3 तास कधी चित्रपट बघितला का आपण? किती वर्ष झाली? आम्ही लहानपणी कधीतरी 3 तास चित्रपट पाहिला असेल. आता 3 तास चित्रपट बघायची आपली ताकद नाही. माझं म्हणणं हे नाही की आपण चित्रपट बघायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश काय आहे की 3 तास एका जागेवर एखादा चित्रपट बघण्याची आपली क्षमता आहे का? आपला आनंद हरवत चालला का? आपण एखादं चॅनल लावतो, एखादा पिक्चर पाहतो, 10 मिनिटानंतर जाहिरात आली का आपण चॅनल बदलतो, तिकडं दुसरा पिक्चर चालू होतो, मग तोच बघत बसतो. तो बघत बसलो, त्याच्यानंतर जाहिरात आली की पुन्हा बदलतो, दुसरा पाहतो. म्हणजे एक सातत्यानं पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत 3 तासापर्यंत एखादा चित्रपट आपण बघू शकत नाही. का बघू शकत नाही? आमचा आनंद हरवत चालला. कॉन्सन्ट्रेशन नाही, सातत्य नाही, एका जागेवर एका ठिकाणी आपण बसत नाही. आनंद आमचा कुठं आलाय? 30 सेकंदापर्यंत आमचा आनंद येऊन थांबलाय. 3 तासाचा आनंद आम्ही 30 सेकंदावर आणलाय. ते इंस्टाग्रामचे व्हिडिओ, ते रील्सचे व्हिडिओ 30 सेकंद तरी पाहायला वेळ आहे का? 10 सेकंद झाले पुढं ढकलला, 10 सेकंद झाले थोडाफार आवडला तर बघतो, नाही आवडला तर पुढं जातो. म्हणजे आपल्या कल्पना ज्या आहेत ते बदलत चालल्या. 3 तास एका जागेवर बसण्याची क्षमता नाही. 3 तासाचा आनंद आम्ही 30 सेकंदावर आणून ठेवलाय. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा प्रवचनासारख्या क्लिष्ट आणि कठीण विषयासाठी एवढा जनसमुदाय माझ्यासमोर जमा झालेला आहे. हे पाहून नक्कीच माझ्या मनाला आनंद वाटतो की छान वाटते आपण सगळेजण इथं आलेले आहोत. तर सांगण्याचा जो उद्देश आहे की आपल्याला आपल्या मनाची अवस्था आता कळेनाशी झाली. एखाद्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण भजे खातो आणि भजे खाल्ल्यानंतर आपण काय म्हणतो? भजे खूप छान झाले, घरच्यासारखे. भजे कसे झाले? खूप छान झाले, घरच्यासारखे. आणि 8-10 दिवसानंतर घरी भजे केले, घरचे भजे सुद्धा चांगले लागले, आपण काय म्हणतो? भजे खूप छान झाले, हॉटेलसारखे. म्हणजे हॉटेलमध्ये आपण म्हणतो की भजे छान झाले, घरच्यासारखे. घरी भाजी खाल्ले का आपण म्हणतो भजे खूप छान झाले, हॉटेलसारखे. म्हणजे नेमके आपल्याला भजे कसे खायचे आहेत? हॉटेलसारखे खायचे की घरच्यासारखे खायचे की दोन्ही सारखेच आहेत? मग आपण तुलना कशासाठी करतोय? आम्हालाच कळण असं झालं आहे की सुख कुठं आहे, दुःख कुठं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली मार्गक्रमण जे आहे ते चालू आहे. आपण जे कर्म करत असतो त्या कर्मावर ठरत असतं की आपल्याला कोणतं फळ मिळणार आहे. केले कर्म त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्या कर्मावर सुख अवलंबून असतं, आपल्या कर्मावर दुःख अवलंबून असतं की आपल्याला सुख प्राप्त होणार आहे की दुःख प्राप्त होणार आहे. हे आजच्या आपलं कर्म कोणतं आहे त्यावर ठरत असतं. एक राजा होता आणि त्याच्या पदरी कालिदास नावाचा पंडित होता. विख्यात होता, तज्ज्ञ होता, कवी होता आणि हुशार होता. पण काहीतरी कामानिमित्त तो परगावी गेला, परराज्यामध्ये गेला. आणि तो परराज्यामध्ये गेल्यानंतर शेजारच्या राज्यातील एक पंडित आला आणि त्या पंडितानं राजाला सांगितलं की माझे काही प्रश्न आहे, मला वादविवाद करायचा आहे, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. कालिदास तर नव्हता, दुसरा उपपंडित होता. मुख्याध्यापक नसेल तर उपमुख्याध्यापकाला कार्यभार सांभाळावा लागतो, तसा उपपंडित होता. आणि उपपंडिताला प्रश्न विचारला. प्रश्न नीट सविस्तर ऐका, थोडं कान देऊन ऐका की पहिले आहे आणि नंतर सुद्धा आहे असं काय? पहिले नाही आणि नंतर आहे असं काय? 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न, पहिले आहे नंतर नाही असं काय? आणि चौथा प्रश्न, पहिले नाही आणि नंतर सुद्धा नाही असं काय? प्रश्न कळले सगळ्यांना?
कळले नसतील. उपपंडित सुद्धा म्हणाला की प्रश्न काही कळले नाही. पुन्हा एकदा थोडं शॉर्टकट सांगतो. आहे आहे, नाही आहे, आहे नाही आणि नाही नाही. उपपंडिताला प्रश्न कळाले पण प्रश्नाचा अर्थ कळला नाही. थोड्या मुंग्या पण प्रश्नाचा जो आहे तो अर्थ कळला नाही. घरी गेला, आपल्या मुलीला प्रश्न विचारला आणि आपल्या मुलीला घरी गेल्यानंतर त्यांनी प्रश्न सांगितले आणि प्रश्न सांगितल्यानंतर मुलगी म्हणाली की बाबा तुम्ही काळजी करू नका, या प्रश्नाची उत्तरं मी देईन. 8 दिवसाची वेळ मागून घेतली होती. 8 दिवसानंतर मुलगी आणि बाबा उपपंडित ते रथामध्ये निघाले उत्तर देण्यासाठी. रस्त्याने जात असताना एक दानशूर व्यक्ती होता आणि तो काय करत होता की अन्नदानाचं काम करत होता. गरीब लोकांना, गरजू लोकांना जेव घालत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं आनंदी वातावरण होतं, लोक त्याला आशीर्वाद देत होते. ती मुलगी म्हणाली बाबा हा दानशूर व्यक्ती आपल्यासोबत येईल का? तर ते म्हणाले की ठीक आहे आपण त्याला विचारून बघूया. आणि ते म्हणाले की बेटा तो माणूस येईल आपल्याकडे, आपण त्यांना विनंती करूया. त्यांनी त्या दानशूर व्यक्तीला विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत येणार का? ते म्हणाले ठीक आहे म्हणे मी येतो, यांना सोबत घेऊन चला म्हणे. थोडं पुढे गेल्यानंतर आमचा संकेतसारखा एक विद्यार्थी होता. एका झाडाखाली शांतपणे अभ्यास करत बसला होता. त्याच्या आजूबाजूचं वातावरण अभ्यास करण्यासारखं नव्हतं पण त्याच्या मनामध्ये जिद्द होती की मी अभ्यास करावा. घरची परिस्थिती बेताची होती, गरिबीची होती, पण अभ्यास करून भविष्यात मी एखादी चांगली नोकरी मिळवल, चांगला उद्योगधंदा टाकवेल किंवा शेती कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याच्याविषयी मी माझ्या आईवडिलांना मार्गदर्शन करू शकेल म्हणून तो शिक्षण घेण्यासाठी मेहनत करत होता, अभ्यास करत होता. ती मुलगी म्हणाली की बाबा हा मुलगा आपल्यासोबत येईल का? बाबा म्हणाले येईल म्हणे, आपण विचारू त्याला. म्हणे तू चालतोस का रे संकेत? ठीक म्हणे संकेत मी येतो म्हणाले. थोडा पुढे गेल्यानंतर एका घरामध्ये एक विलासी माणूस होता, श्रीमंत माणूस होता, पैसे पाणी खूप होते, परंतु त्याच्या घरी नाच गाण्याचं काम चालू होतं. व्यसनामध्ये बुडालेला होता, सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं. आणि अशी परिस्थिती असताना ती मुलगी म्हणाली बाबा हा माणूस पण आपल्यासोबत येईल का? येईल म्हणे, आपण विनंती करू. पंडिताचं कोण ऐकणार नाही. पंडित म्हणाले तुम्ही येणार का? ठीक आहे म्हणे मी येतो म्हणे. आणि मग त्याला सुद्धा सोबत घेतलं. थोडं पुढे गेल्यानंतर एक झोपडी दिसली त्यांना. 10:30-11ची वेळ झाली होती आणि त्या झोपडीमधला जो माणूस आहे तो 10:30 वाजले तरी झोपेतून उठलेला नव्हता. परिस्थिती गरिबीची होती. गावातले सगळे पोरं शाळेत जाऊन पोहोचले पण याचे पोरं मात्र अजून ते कुरकुऱ्याचे पाकिट आणलाच पळत होते, ते काही शाळेत गेलेले नव्हते. मुलगी म्हणाली की हा जो माणूस आहे हा माणूस आपल्यासोबत येईल का? तर काय येणार नाही म्हणे, आपण सांगू म्हणे, त्याला विचारू ना. त्याला विचारलं म्हणे का रे तू येशील का आमच्यासोबत? हा म्हणे येतो म्हणे, काही अडचण नाही म्हणे. राजालाच भेटायला जायचं तर बघू एखादं कागदपत्र वगैरे कसे काढायचे, काय काढायचे, माझं बाकी आधार कार्ड काढायचं अजून ते सुद्धा त्यांनी काढलेलं नव्हतं. मी येतो म्हणे. 4 माणसं सोबत घेऊन ही मुलगी आणि पंडित राजाच्या दरबारात पोहोचले. दुसऱ्या राज्यातले पंडित सुद्धा आले होते प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी. आणि राजाने विचारलं पंडित तुम्हाला प्रश्न माहीत आहेत का म्हणे, लक्षात आहेत का? तुमच्या लक्षात आहेत ना? मुलगी म्हणाली हो म्हणे लक्षात आहे. प्रश्न असा आहे म्हणे आहे आहे, आहे नाही, नाही आहे आणि नाही नाही. चाणाक्ष होती, हुशार होती. मुलगी म्हणाली उत्तर उदाहरणासह देऊ की तोंडी देऊ? राजा म्हणाला उदाहरणासह दे. उदाहरणासह उत्तर देते म्हणे, सगळ्यांना पटतील म्हणे आणि कळतील म्हणे. हा दानशूर माणूस म्हणे आम्ही सकाळी येत होतो, दान धर्माचं काम करत होता म्हणे. हा श्रीमंत आहे, पैसा पाणी आहे, पैशाचा उपयोग सदुपयोग करतोय, चांगला उपयोग करतोय, गोरगरिबांना जेवू घालतोय, ज्यांना काही अडचण असेल त्यांना मदत करतोय, सत्कर्म करतोय. आज याच्याकडे आहे पैसा पाणी आणि असं वागतो म्हणून भविष्यात सुद्धा याच्याकडे राहणार आहे आहे आहे. दुसरा संकेतसारखा विद्यार्थी होता आणि हा काय करतो म्हणे, त्याला मुलाला समोर आणलं संकेतला. ती मुलगी म्हणाली हा संकेत म्हणे आमच्या राज्यातला विद्यार्थी आहे म्हणे, होतकरू आहे म्हणे, परिस्थितीने थोडा गरीब आहे म्हणे, पण अभ्यास करतोय म्हणे.
आजूबाजूचं वातावरण तसं नसताना सुद्धा एकाग्र चित्तानं एका झाडाखाली बसून अभ्यास करत होता म्हणे. आज याच्याकडे काही नाही म्हणे, आज याच्याकडे नाही, पण भविष्यामध्ये नोकरी मिळाल्यानंतर, चांगला उद्योगधंदा लागल्यानंतर याच्याकडं सगळं राहणार आहे. नाही आहे, आज नाही उद्या राहणार आहे, नाही आहे. तिसरा माणूस दाखवला उदाहरणासाठी. हा माणूस म्हणे याच्याकडं पैसा पाणी आहे, सुख समृद्धी आहे, आणि आज हा काय करतो म्हणे, पैशामध्ये उधळपट्टी करतोय, नाच गाण्याचा कार्यक्रम करतोय, व्यसनामध्ये बुडालेला आहे. आज याच्याकडे आहे पण उद्या याच्याकडे राहणार नाही, आहे नाही. चौथा माणूस म्हणे हा परिस्थितीनं गरीबी म्हणे. गरीब असणं दोष नसतो, आपण परिस्थिती बदलू शकतो. पण हा असा आहे म्हणे, आम्ही 10:30 वाजता गेलो होतो म्हणे तरी झोपलेला होतो म्हणे. परिस्थिती बदलण्यासाठी काही प्रयत्न करण्याची याची इच्छाच नाही म्हणे. आज पण याच्याकडे काहीच नाही, उद्या सुद्धा याच्याकडे काहीच राहणार नाही, नाही नाही. प्रश्न जेव्हा ऐकला तेव्हा असं वाटलं असेल की अवघड आहे, पण उत्तरं समजल्यानंतर आपल्याला वाटतं की सोपं आहे. आहे आहे, नाही आहे, आहे नाही, नाही नाही. आपलं जीवनसुद्धा असंच आहे की आपण आत्ता जे करत असतो त्याच्यावर आपलं पुढचं भविष्य ठरत असतं. की आपण जर आज चांगलं वागलो तर भविष्यात चांगलं होणार आहे, आज आपण वाईट वागलो तर भविष्यामध्ये सुद्धा वाईट घडणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही गोष्ट कळली पाहिजे की आज अभ्यास केला तर उद्या आपलं भविष्य चांगलं आहे, आणि आज आपण असं जिकडे तिकडे उड्या मारत फिरलो तर उद्याचं भविष्य नाही. आपल्याला काय करायचं ते आपल्या हातामध्ये आहे, आणि आपण ते ठरवलं पाहिजे, आणि तशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. काम करत असताना आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ना ते आपण कोणत्या भावनेतून पाहतो ते महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक कर्म जे आहे ते आपल्याला ईश्वराला अर्पण करायचं असतं. संत ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे देवाला जेव्हा आपण एखादं फूल अर्पण करत असतो तेव्हा ते फूल कसं असतं, ते फूल सुगंधी असतं, ते फूल ताजं असतं, आणि ते फूल सुंदर असतं, आणि तेव्हाच आपण ते देवाला अर्पण करतो, असं अर्पण करत नाही. त्याप्रमाणे आपण जे कर्म करत असतो तर आपलं कर्म जे आहे त्याला सत्कर्माचा सुगंध पाहिजे, प्रामाणिकपणाचं सौंदर्य पाहिजे, आणि खरेपणाचा ताजेपणा पाहिजे. असं असेल तर ते आपण अर्पण केलं पाहिजे. आणि प्रत्येक कर्म हे देवाला अर्पण होतच असतं, अर्पण केलंच जातं. मग ते त्या भावनेतून केलं पाहिजे, त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे. 3 दगड फोडणारे लोक होते, एक काम चालू होतं आणि ते दगड फोडत होते. तर दगड फोडत असताना मनोज होता आमचा, आणि तो चालला असा रस्त्याने, आणि त्याला वाटलं की जिज्ञासू मुलगा आहे, त्याला वाटतं कुठं काय चाललंय, प्रश्न विचारत बसावं. आता मी इकडे बोलत असताना त्याने संकेतला विचारलं की नेमकं आत्तापर्यंत काय झालं, नंतर यूट्यूबवर पाहून घ्यायचं. तर त्याने प्रश्न विचारला, तू काय करतो म्हणे. त्याला राग आला असं विचारल्यावर, मी दगड फोडायचं काम करतोय, याला दिसत नाही का मी काय करतोय. त्याला म्हणाला, तू कळत नाही काय करतोय, दगड फोडतोय मी, आंधळा आहे का तू, दिसत नाही माझ्या माग किती ताण म्हणून. मनोजला वाटलं सगळी माणसं अशीच असावीत का. थोडं आणखी पुढं गेला, दुसरा एक माणूस होता, तो असा जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलेला होता. घणाचे घाव असे जोरदार उचलून दगडावर आपटत होता, ते करण्यासाठी त्याला कष्ट पडत होते. मनोजने विचारलं, काय करताय म्हणे तुम्ही. तो म्हणे, तुला काय सांगू म्हणे, मी काय करतो म्हणे, कुटुंबासाठी रोजीरोटी कमवतो म्हणे, असं करण्या वाचून दुसरा काही मला पर्याय नाही म्हणे, दुसरं काही मला काम भेटत नाही, आता ते मला करावंच लागणार आहे, माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवावाच लागणार आहे. म्हणजे एक जण रागाराग दगड फोडत होता, संतापानं दगड फोडत होता, एक जण जबाबदारीच्या ओझ्याने दबून दगड फोडत होता. आणखी थोडं पुढं गेला, आणखी थोडं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या पायरीजवळ एक माणूस दगड फोडत होता, आणि त्याला विचारलं की तू काय करतोय. तो भजन गुणगुणत होता, देवाची प्रार्थना करत होता, आणि हे करत असताना तो दगड फोडत होता. तो म्हणाला की मनोज, अरे मी देवाच्या मंदिरासाठी पायरी बनवतोय, आणि ही पायरी बनवत असताना मला आनंद वाटतो. काम एकाच प्रकारचं आहे, 3ही लोक दगड फोडण्याचं काम करतात. एक रागानं दगड फोडतोय, एक जबाबदारीच्या ओझ्यानं दगड फोडतोय, आणि एक आनंदाने दगड फोडतोय. जे कर्म आपल्या वाट्याला आले असेल
ते आपण कशा पद्धतीने करतो ते महत्त्वाचं असतं. जो आनंदानं दगड फोडतोय, देवाचं गुणगान करत दगड फोडतोय, त्याला सुख मिळणार आहे, आणि बाकीचे जे आहे त्यांना दुःखच मिळणार आहे, कारण त्यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तसा आहे. आपला सगळं काही चांगलं असलं ना, एखाद्याचा स्वभाव असतो त्याच्यामध्ये कुठं कमतरता राहिली ते शोधायचं. आणि एखादा असा असतो की एखाद्या ठिकाणी चांगलं नसेल तरी सुद्धा तिथं काय चांगलं घडत आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे दुःख असलं तरी त्यात सुख कसं शोधायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. सुख असेल तर मग त्याच्यामध्ये काही लोक दुःख शोधणारी असतात. मधमाशी आणि माशी हे दोन नावं तुम्ही ऐकले असतील, मधमाशी आणि माशी. नावामध्ये थोडासा फरक आहे पण वर्तनामध्ये सुद्धा फरक आहे. मधमाशी काय करते की फुलामधला मकरंद गोळा करते, आणि माशी काय करते, घाण गोळा करते. तिचं अन्न तेच आहे, एखाद्या घाणीवर बसायचं आणि ते खात बसायचं. आता मधमाशीला तुम्ही एखाद्या उकिरड्यावर सोडा, एखाद्या उकिरड्यावर सोडल्यानंतर सुद्धा ती तिथं काय करते, एखादं सुंदर फूल शोधण्याचा प्रयत्न करते की देवाला अर्पण केलेलं या फुलापैकी एखादं फूल या कचऱ्यामध्ये येऊन पडलं का, त्याच्यामध्ये ते सुकलेलं जरी असलं तरी त्याच्यातून मला मकरंद गोळा करता येईल का. म्हणजे घाणीमध्ये जरी असली तरी त्यातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करते. आणि माशीला तुम्ही एखाद्या गुलाबाच्या फुलाच्या बगीच्यामध्ये सोडा, तिथं ती काय शोधणार आहे, ती तिथं शोधल की कुठं कोपऱ्या कापऱ्याला कचरा पडलेला आहे का, आणि असा कचरा पडलेला असेल तर मला माझं अन्न मिळेल का. म्हणजे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं की आपण सुख घेणार आहोत की दुःख घेणार आहोत. आपली तक्रार असते की आजूबाजूला दुःख आहे, आणि खरं पाहिलं तर म्हणजे सुख दुःख ह्या ज्या संकल्पना आहेत ते माऊली ज्याप्रमाणे सांगतात की समत्वानं पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं आपण सुखाचा स्वीकार करतो तसाच आपण दुःखाचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे. काल हरिभक्तपरायण गणेश महाराज सुवर्णपालेश्वरांनी एक खूप छान दृष्टांत सांगितला होता की आपलं मनोरथ कसं असतं, आपल्या मनाच्या संकल्पना कशा असतात. पुनरावृत्ती करतो पुन्हा एकदा थोडीशी, की जर कल्पना करा की तुमच्या घराला आग लागली तर बाहेर कसं पडाल, कसं पडाल. मी विचार करायला लागलो की बाहेर कसं पडायचं. मग त्यांनी सांगितलं की कल्पना करणं बंद करा ना म्हणे. सोपं आहे ना. आपण काय करतोय, तुम्हाला काय सांगितलं, कल्पना करा घराला आग लागली बाहेर कसं पडायचं. आपण विचार करायला लागलो कसं बाहेर पडायचं. कल्पना करणं बंद करा, विषय संपला. आपलं सगळं विचारावरच चाललंय. भविष्यात असं होईल का, तसं होईल का, हे होईल का, ते होईल का. म्हणजे माऊलींची एक ओळी आहे की येथं विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंता विना. विजय होणार आहे की देह जाणार आहे या पुढच्या गोष्टीची चिंता आत्ताच करू नको, आता तू युद्धाला तयार राहा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि पुढच्या गोष्टीची चिंता आम्ही आता करतो. आज आत्ता या क्षणाची आपण चिंता केली पाहिजे. चिंता करण्यापेक्षा फक्त आपण काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची. कारण चिंतेविषयी म्हणलं जातं की चिता चिंता समानयुक्ता बिंदू मात्र विशेषता. चिंता दहती सजीव, चिता दहती निर्जीव. चिंता जी असते ती सजीवाला नेहमी जाळत असते, चिता फक्त एकदाच जाळते. त्याच्यामुळे चिंता करून उपयोग नाही, चिंतन केलेलं एक वेळ बरं असतं. आणि आपण पुढच्या चिंता करतो की पुढं काय होणार, पुढं काय होणार. एक नवरा बायकोचं भांडण चालू होतं आणि जोरदार भांडण चालू झालं. घरातले भांडे आपटायला लागले, बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या, आवाज चढला. आणि भांडण कशावरून, नवरा म्हणायचा की मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला डॉक्टर करायचं, बायको म्हणायची नाही नाही इंजिनियरच करायचं. एक म्हणतो डॉक्टर करायचं, एक म्हणतो इंजिनियर करायचं. शेजारी पाजारी नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडत नाही, पण भांडण विकोपाला गेल्यानंतर भांडणामध्ये पडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लोक गेले आणि म्हणाले की नेमकं प्रॉब्लेम काय आहे. तो की मला वाटतं, नवरा म्हणाला की मोठं झाल्यानंतर माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. बायको म्हणाली की नाही नाही मला वाटतं इंजिनियरच व्हायला पाहिजे, इंजिनिअरिंगला स्कोप आहे. आता तो माणूस जरा समजूतदार होता, तो म्हणाला की ते सगळं ठीक आहे म्हणे, पण तुम्ही मुलाचा विचार घेतला का, त्याचा विचार घ्या ना. दोघं एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. अजून मुलगाच झाला नाही म्हणे, अजून मुलगाच झाला नाही म्हणे, त्याचा विचार कसा घ्यायचा. आपलं हे असं चाललंय. संसार दुःखमय आहे, पण मग दुःखमय संसार असताना संत तुकाराम महाराज म्हणतात की दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठी. संसार दुःखमय आहे, सुखाचा विचार नाही. परंतु सुखापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मग कसं पोहोचलं पाहिजे. ते म्हणतात की काम करत असताना सुद्धा मुखाने आपण राम म्हटलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तर कामामध्ये काम करत असताना नामस्मरण केल्याने काय होईल, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची.
जो थकवा आहे श्रमाचा तो सुद्धा निघून जाईल आणि दुःखाचं रूपांतर जे आहे ते सुद्धा सुखामध्ये करण्याची क्षमता जी आहे ती नामस्मरणामध्ये असते. तशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. दुःख कुणाच्या जीवनामध्ये नाही. संत कबीर महाराज म्हणतात की जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, जोगी दुखिया जंगम दुखिया तपस्वी का दुख दुनारे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया जिने सृष्टि कमाई, कहत कबीर ओ नहीं दुखिया जिसने मन को जीता रे. देवाच्या वाट्याला सुद्धा दुःख आलेलं आहे. भगवान श्रीरामाचं आपल्याला माहिती आहे की उद्या राज्याभिषेक होणार होता आणि आज कळलं की आता राज्याभिषेक नाही, वनवासाला जावं लागणार. राज्याभिषेक होणार आहे म्हणून मनामध्ये सुख निर्माण झालं नाही आणि वनवासाला जायची वेळ आली म्हणून मनामध्ये दुःख निर्माण झालं नाही. सुखाकडे आणि दुःखाकडे समत्वानं पाहिलं म्हणून ते देव ठरले. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये दुःख नव्हतं का? इंद्रायणीच्या पात्रामध्ये अभंगाच्या वह्या त्यांच्या बुडवल्या. दुष्काळ आला तरी दुःखाचा आनंदाने स्वीकार केला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येई वाचे, आम्हाला गरीब कर पण मुखामध्ये हरिनाम असू दे, असं संत तुकाराम महाराज सांगतात. कुंती सुद्धा भगवान श्रीकृष्णाकडे काय मागते? दुःख दे. कशासाठी? की दुःखामध्ये मला तुझी आठवण येईल म्हणून दुःख दे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं का? दुःख होतं, पण त्यांनी दुःखाकडे दुःख म्हणून कधी बघितलं नाही आणि दुःखाला कधीही दुःख सांगितलं नाही. त्यांच्या जीवनातलं दुःख आपण शोधतो. आपण शोधल्यानंतर मग आपण एकमेकाची समजूत काढतो की भगवान श्रीरामाच्या जीवनात दुःख होतं, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात दुःख होतं, मग आपल्या जीवनात दुःख आलं तर आपण सुद्धा त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच भगवंताच्या जीवनातील दुःख आपण बघितलं तर काही फरक पडणार नाही. सांगण्याचा उद्देश की भगवंतानी दुःखाला दुःख कधीच मानलं नाही आणि सुखाला सुद्धा सुख कधी मानलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात कोणतं दुःख होतं? एक प्रसंग सांगतो. महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर पांडवाला विजय मिळवून दिल्यानंतर आणि सगळ्या सृष्टीला संमोहित केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण गोकुळात पोहोचले आणि गोकुळात पोहोचल्यानंतर कुणीतरी राधाला जाऊन सांगितलं की भगवान श्रीकृष्ण आलेत. राधा म्हणाली भगवान श्रीकृष्ण आलेत? कित्येक जन्मापासून ऐकते भगवान श्रीकृष्ण आलेत आणि आता तर असं ऐकलंय की सृष्टीमध्ये सामावलेत. श्वासात सामावून घेईल तेव्हा कळेल की भगवान श्रीकृष्ण आलेत. कुणीतरी भगवान श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं की राधा येणार नाही, तुम्हाला जावं लागेल भेटायला. आता बराच काळ लोटला होता. राधा वयोमानानुसार डोळ्याची दृष्टी गेलेली होती, कमी झालेली होती. भगवान श्रीकृष्ण राधेकडे गेले. आपलं सर्व सैन्य वगैरे मागं ठेवून ते राधेकडे गेले आणि राधाला म्हणाले की राधा मी तुझा कान्हा, राधा मी तुझा कान्हा. तिनं असं डोक्याला हात लावून बघितलं. वाटलं की मयूरपंख असेल. मयूरपंख नव्हता, हिऱ्या जड्यांनी जडवलेला मुकुट होता. आणि त्यानंतर तिनं असं खांदे चाचून पाहिलं की वाटलं पितांबर असेल, पण पितांबर नव्हता, तर सोन्या चांदीचे हार होते. हाताला चाचपून पाहिलं, वाटलं की बासरी असेल, पण बासरी नव्हती. वारंवार तर्जनीवर सुदर्शन चक्र धारण करून या तर्जनीला खाचे पडलेले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले राधा मी तुझा कान्हा. राधा म्हणाली तू भगवान श्रीकृष्ण असशील, गीता ज्ञान देणारा असशील, मधुसूदन असशील, योगेश्वर असशील, पण माझा कान्हा नाहीस. माझ्या कानाला माझा जो कान्हा होता मयूरपंख असायचे, पितांबर असायचं, तर्जनीमध्ये हातामध्ये बासरी असायची. आता हे सगळं काही नाही. जेव्हा द्वारकाधीश व्हायचं असेल, भगवान श्रीकृष्ण बनायचं असेल, या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. भगवान श्रीकृष्णाने या सगळ्या गोष्टी सोडल्या. कुमार विश्वास यांची एक छोटीशी कविता आहे की राधा मग कृष्णाला म्हणते की एखादं गीत मला सांग. जगासाठी गीता सांगितली, माझ्यासाठी गीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कब तक गीत सुनाऊ राधा, कब तक गीत सुनाऊ, मथुरा छोटी छोटी द्वारिका, कब तक चक्र उठाऊ. चक्र कुठपर्यंत उठवावं? भगवान श्रीकृष्ण गीतेत उत्तर देतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृज्याहम. जेव्हा जेव्हा धर्माचं संरक्षण करायचं असेल, अधर्माचा नाश करायचा असेल, तेव्हा तेव्हा मला चक्र उठावं लागेल. मथुरा छोटी द्वारिका छोटी, कब तक चक्र उठाऊ, बंसी छोटी गोकुल छोटा, कब तक गीत सुनाऊ.
मथुरा सुटली, गोकुळ सुटलं, कुठपर्यंत मी गीत ऐकवायचं. दो माओ ने लाड लड़ाया, दो चेहरों ने चाहा, फिर भी भरी द्वारिका में खुद को लगा पराया. मेरा क्या अपराध कि मेरा गाव गली घर छोटा, आंचल से बिछड़े को जगने पितांबर पहनाया. आई वडील नाही सोबत, गल्ली सोडावं लागली, गाव सोडावं लागलं, घर सोडावं लागलं. ज्याला आईची सोबत मिळाली नाही त्याला जगानं पितांबर वापरायला दिलं, देव बनवलं. आणि भगवान श्रीकृष्ण पुन्हा सांगतात की युग के सब अपराध मुझे उठाने पड़े, जग भर के अपराध सारे अपने शीश उठाऊं. रस का माखन सबने चाखा, चोर हमी कहलाए. युग के दुर्योधन के अहंकार को जब जब कुचला, दुनिया जीती गांधारी के शाप हमीने खाए. जेव्हा जेव्हा दुर्योधनासारखा लोकांचा अहंकाराचा नाश केला तेव्हा काय झालं की जग जिंकलं, पण गांधारीचा शाप कोणाला खावा लागला? भगवान श्रीकृष्णाला खावा लागला. महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर दुर्योधनाच्या कौरवाच्या वधानंतर गांधारीनं क्रोधाने आणि रागाने भगवान श्रीकृष्णाला काय शाप दिला की तुझ्या सगळ्या यदुवंशाचा नाश होईल आणि तुला जे आहे ते मरण एकांतात आणि दुःखात येईल. आणि भगवान श्रीकृष्णाने या दुःखाचा सुद्धा जो आहे तो स्वीकार केलेला आहे. का स्वीकार केला? स्वीकार करावा लागला, कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहकष्टविती परोपकारी. आणि अशा पद्धतीनं सगळीकडं दुःख असताना, देवाच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख असताना आपण दुःखाला समभावाने आणि सुखाला सुद्धा समभावाने बघितलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की किंबहुना सोय, ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी काय करणार आहे? हा संसार जो आहे तो सुखाचा करणार आहे आणि याच्यामध्ये आनंद भरणार आहे. अवघाची संसार म्हणतात सगळ्यांचा संसार. आणि आपलं कसं चाललंय? अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची तर वाट लावीन. आपल्याला एकट्याचा संसार करायचा. जगाच्या संसाराची तर घेच नाही आपल्याला. आणि एकट्याचा संसार म्हणजे आपल्या कुटुंबाचा नाही बरं का. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, इथपर्यंत आपलं लिमिटेशन मर्यादा आपल्या इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे. पण माऊली तसं सांगत नाहीत. माऊली म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. आणि मग माऊलींना विचारावं की तुम्हाला सुखाचा अनुभव आहे, सर्व संसार सुखाचा करायचा, तर मग आमच्या जीवनामध्ये सुख कसं येईल? तर माऊली दुसऱ्या एका भागात सांगतात की आनंदुरे आज आनंदुरे, आनंदुरे आज आनंदुरे, सहबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. 1 आणि 2 3 4 5 6 इतुके विचारुणी परमानंदी रहा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू जवळा. 1 2 3 4 5 6 इतके विचारायचं आणि परमानंदी राहायचं. म्हणजे 1 ते 6 अंक म्हणायचेत का? आमचे विद्यार्थी समोर आहेत, 1 2 100पर्यंत म्हणतील, ते 1 लाखापर्यंत म्हणतील. परंतु 1 2 3 4 5 6 अंक विचारून परमानंदी रहा म्हणजे त्या अंकाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. 1 म्हणजे ब्रह्म, ब्रह्म आपल्याला कळलं पाहिजे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की जे पिंडात आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे. आणि विज्ञानामध्ये सुद्धा सांगितलं जातं की एका कणाची जी रचना असते ती संपूर्ण रचना विश्वाच्या कणाची असते. हे 1. 2 म्हणजे काय? ब्रह्म आणि माया. ब्रह्म कळलं की माया कळते. 1 कळणं महत्त्वाचं.